MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। मिरजेत नूतन नगरसेवक व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार। स्टार मिरज सय्यद सलमान बाबा, मिरजशाही ईदगाचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर, रफिकाभाई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विवेक शेटे, सामाजिक कार्यकर्ते महादेव नलवडे, सामाजिक कार्यकर्ते शकील पिरजादे, सामाजिक कार्यकर्ते तन्वीर बागवान, जाफर बुजुर्ग, जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, जहांगीर मुजावर, महम्मद अष्टेकर, इरफान दर्यावरदी, जमीर शेख, नेहाल मनेर, सलीम कनवाडे, नासिर शेख, शिराज शिकारी, साद गवंडी, इरफान दर्यावरदी, नासिर मगदूम, आशिफ बागवान, लतीफा शेख, अफसाना गवंडी सहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार अमनगरचे नूतन जमातीचे अध्यक्ष सय्यद सलमान बाबा, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेविका विद्या नलवडे, नगरसेविका बिलकिस बुजुर्ग, नगरसेविका शिरीन पिरजादे, नगरसेविका मुबिशिरा बागवान, मिरज पंचायत समिती सदस्य रिधा मुजावरसह नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, श्रीफळ व गुलाब फूल देऊन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख व सामाजिक कार्यकर्त्या लतीफा शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित निवडून आलेले मिरज महापालिकेचे नगरसेवक व नगरसेविका व मिरज पंचायत समितीचे सदस्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जनतेने जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही व जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात येईल। पाणी, लाईट, रस्ते, कचऱ्याचे, भटक्या कुत्र्याचे कायमस्वरूपी नियोजन यासाठी प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल असे यावेळी सत्कारमूर्ती आपले मनोगत व्यक्त केले व जनतेने आम्हाला निवडून दिले याबद्दल आभारही मानले। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, मिरज। आता एवढे सगळ्यांची काही नाव माहिती नाही आहेत, त्यामुळे इथून आम्हाला चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे अहमदनगरमधून, त्यामुळे तुमचा सर्वांचं पहिल्यांदा आभार। आणि इथं आम्हाला जैलाब भैयाने सत्कारासाठी बोलवलं, त्यांचेही आभार। आणि त्यांचं तर काम सर्वधर्मीय आहे, त्यामुळं त्यांचं म्हणजे विशेष कौतुक म्हणजे फार पूर्वीपासून ते आम्हाला ओळखतात, मागच्या इलेक्शन पासून, त्यामुळे 7-8 वर्षांचे त्यांचे आमचे संबंध आहेत। असे संबंध अजून दृढ होणार आहेत, त्यामुळे इथून जे अहमदनगरचे रस्ता क्रमांक 5 पर्यंत काही असतील तरी काम करण्याची आम्हाला इथं संधी द्या आणि इथं काही प्रॉब्लेम असतील तर ते आम्हाला सांगा। शेख कुटुंबियांनी आम्हाला सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना एका सत्काराला बोलवलं, त्याबद्दल शेख कुटुंबाचा तसंच अहमदनगरमधील समस्त जमात इकडे जे सगळेजण उपस्थित आहेत सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। तसेच सलमान बाबा यांची जमातच्या अध्यक्षपदी निवड झाली याबाबत मी त्यांचंही अभिनंदन करते। यांच्या कुटुंबाच्या या अहमदनगरमधील जे काय आता डेव्हलपमेंट दिसतात, जे काय इथं सगळे चांगले कार्य झालेले आहेत, रस्ते असू दे काय असू दे, त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा, सलमान बाबा त्यांच्या कुटुंबाचा, अनस बाबांचा यांचा यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा आहे। तसंच जैलाब भैया मी तुम्हाला सांगेन की तुम्ही आता दादाने सांगितलं की 2014 साली थोडक्यात राहिलं नाही तर तुम्ही पण नक्की, पण आता जर वाटे साहेबांच्याकडे आपण बघितलं तर एक जिवंत उदाहरण आहे की माणसानं आपलं कार्य करत राहायचं, संधी हे नक्की भेटणार। आणि आमच्या सगळ्यांच्या पण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की तुम्ही असं तुमचं चांगलं कार्य करत राहा, नक्की संधी भेटेल। हे आम्ही आता जे सगळेजण आहेत आम्ही सगळे आमच्या कार्यातूनच आलेलो आहोत। तन्वीर भैया असू दे, शकील बाबा असू दे, आम्ही असू दे, हे आमच्या कार्यामधूनच आम्ही तिथंपर्यंत आज आलेलो आहेत। आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की तुमच्या कार्याने पण तुम्ही असंच पुढे जावा, नक्की संधी भेटेल आणि या संधीचं लोक तुम्हाला सोनं करून दाखवतील अशी आमची शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत। तसेच इथं अहमदनगरच्या जमातीचे सगळेजण इथं उपस्थित आहेत, त्यांना सगळ्यांनाच मी सांगू इच्छिते की मी जरी 6 नंबरमध्ये निवडून आलेली जरी असेल तरी तुमची काहीही कामं असतील, तुमची कोर्ट कचेरी संदर्भात असू दे, काही लिगल तुमची कामं असू दे, तुम्हाला कोणतेही सल्ले असू दे, तुमचे काही जमातीचे असू दे किंवा तुमचे दुसऱ्या काही कामातले असू दे, तरी नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता, मी नेहमी उपलब्ध राहील। आणि आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्यासाठी, सत्कार केला यासाठी मी सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते। त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि कौतुक करतो। या ठिकाणी आता साहेबांनी सांगितलंच की मी राजकारणात आणि समाजकारणात 40-42 वर्ष असलो तरी समाजकारण माझं जास्त राहील। पक्षाच्या संघटनेत 40 वर्ष काम केलं तरी मॅडमचे वडील असतील, आम्ही असेल, मनेर असतील, साहेब असतील, वेळोवेळी
जनतेच्या प्रश्नासाठी कुठलेही जातभेद न करता पक्षभेद न करता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि समाजाचे प्रश्न सोडवणे यालाच आम्ही प्राधान्य दिले. त्यामुळेच आमची मने साहेबांची असेल, जयलामची असेल, कल्याणची असेल, आमची पहिल्यापासून जी घट्ट मैत्री आजपर्यंत आहे ती आहे. वेगवेगळ्या शांतता कमिटी मीटिंगमध्ये मी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता परखड बोलायचो. पहिला सगळ्यात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, पण जयलाबाईंनी काल सांगितले की उद्या निवडून आलेल्या उमेदवाराला घेऊन या. पण शाळेची ट्रीप अगोदर ठरली होती. माझी सांगलीकर मयात लहान मुलांची शाळा आहे आणि त्यांना घोषाला हे नाही का लहान मुलांचं तिथे ते ठरलेलं होतं. त्यामुळं मिसेसला जाऊ लागलं म्हणून मी जातो म्हणून. आणि तुम्ही जो विश्वास ठेवलाय तो नक्कीच मी साथ ठेवण्याचा प्रयत्न करेन, एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो.